महाराष्ट्रात ऑटो आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी सुरू आहे। 20 ते 25 ऑगस्ट दरम्यान तब्बल 26,961 वाहनधारकांची तपासणी करण्यात आली। यापैकी 2,748 जणांना नोटिसा देण्यात आल्या। मुंबई विभागात या कारवाईचा बडगा अधिक प्रमाणात दिसत असून मुंबई पश्चिम, मध्य आणि पूर्व भागात मोठ्या प्रमाणात नोटिसा देण्यात आल्या। याशिवाय बोरिवली, वसई, वाशी, ठाणे, पनवेल, मीरा भाईंदर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील कारवाई झाली आहे। महत्त्वाचं म्हणजे या 6 दिवसांच्या आकडेवारीनुसार एकाही वाहन चालकाचा बॅज निलंबित करण्यात आलेला नाही। मराठीचं ज्ञान नसलेल्या चालकांना सध्या नोटिसा देण्याची कारवाई सुरू आहे। दरम्यान किती वाहनधारकांची तपासणी करण्यात आली, किती चालकांना नोटिसा बजावण्यात आल्या हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। 20 ते 25 ऑगस्ट दरम्यान ही कारवाई करण्यात आलेली आहे। 26,961 वाहनधारकांची यावेळी तपासणी करण्यात आली। त्यामध्ये 2,748 चालकांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। तर बॅज निलंबनाची कारवाई मात्र 0 असल्याचं पाहायला मिळतंय। रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी करण्यात आलेल्या मराठी सक्तीचा मोठा परिणाम आता वाहतुकीवर दिसू लागलेला आहे। मुंबईतील अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अनेक चालकांनी व्यवसाय बंद करून थेट घरचा रस्ता धरलाय। रस्त्यावर असलेल्या चालकांकडून लांब पल्ल्याची भाडी नाकारली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत। तर रेल्वे स्थानकं, मॉल्स आणि मुख्य मार्गांवरील भाडी घेण्यास अनेक ठिकाणी चालक नकार देत आहेत। विशेष करून कांदिवली, बोरिवली, मालाड, लोखंडवाला आणि अंधेरी परिसरात परिणाम दिसू लागलेला आहे। मराठी न येणाऱ्या चालकांवर दंड आणि बॅज निलंबनाच्या कारवाईची भीती आहे। कारवाईच्या भीतीनं चालक ठराविक हद्दीतच रिक्षा चालवत असल्याची स्थिती आहे। तर प्रवाशांना दुसऱ्या भागात जाण्यासाठी रिक्षा चालकांकडून नकार दिला जातोय। बघायला गेलं तर रिक्षा चालक घाबरलेत आणि आता अशी गोष्ट एक नजरेत येते की आपले स्थानिक जे रिक्षावाले आहेत ते रिक्षावाले घाबरत आहेत। ते एका गोष्टीसाठी घाबरत आहेत की आता उत्तर भारतीय जे आहेत यांची दादागिरी वाढली आहे। ते डायरेक्ट रिक्षाच्या काचा फोडतात, रिक्षाला नुकसान देत आहेत। रिक्षावाल्यांचं म्हणणं असं आहे की दिवसाला आम्ही एवढी मेहनत करून जे काय 800,000 रुपये कमवतो, पण त्याच्यामध्ये जर आमच्या रिक्षाची काही इजा झाली, जर का नुकसान झालं तर त्याचे पैसे आम्ही कुठून आणायचे? लायसन कॅन्सल करणार या काही तुमच्यावर कारवाई होणार आहे असं पण नाही आहे। पण तुम्ही आडमुठेपणा घेऊन गाड्या बंद करणे, रिक्षा जो रस्त्यावर आहे त्यांना तोडफोड करणे, ह्या जर गोष्टी तुम्ही ह्या दादागिरीच्या करत असाल तर ह्या महाराष्ट्रात मुळीच खपवून घेतल्या जाणार नाही। सर्वात मोठी चूक आहे, कारण का कधी कधी स्त्रिया असतात त्यांना शॉर्ट जागे म्हणजे छोट्या जागेत जायचं, छोट्या अंतरावर, तर हे रिक्षावाले भाडं नाकारतात। ती सर्वात मोठी चूक आहे आणि सरकारने त्यांच्यावर ह्या गोष्टीसाठी कडक कायद्यात कारवाई करावी।